आजचा हा संदेश कदाचित योगायोगाने तुमच्यासमोर आलेला नाही. कदाचित तुम्ही सध्या मनात काहीतरी मोजत आहात, तुमचं दुःख किंवा दुसऱ्यांचा आनंद. आणि म्हणूनच स्वामी आज शांतपणे सांगत आहेत, स्वतःचे दुःख आणि दुसऱ्यांचा आनंद या दोन्ही गोष्टींचे मोजमाप करणे थांबवले की जीवन अगदी सोपे होत जाते. बाळा, जरा डोळे मिट आणि स्वतःला विचार, मी नेहमी काय मोजतो? मी किती दुःखी आहे हे, की दुसरे किती सुखी आहेत हे? मनाची एक सवय असते, ते कायम तुलना करतं. तुलना म्हणजे मनाचं व्यसन, आणि हे व्यसनचं जीवन कठीण करतं. तुला कधी असं वाटलं आहे का, देवा सगळ्यांचं छान चाललंय, माझंच का नाही? कोणाचं घर बांधलं जातं, कोणाला प्रमोशन मिळतं, कोणाच्या घरी आनंदाची बातमी येते, आणि तुझ्या मनात नकळत एक आवाज येतो, माझ्या वाट्याला केव्हा? हा आवाजच तुझ्या दुःखाचं मूळ आहे. तुझ्या आयुष्यात जे आहे ते तुला दिसेनासं होतं, कारण तू दुसऱ्यांच्या आयुष्याकडे पाहण्यात व्यस्त असतोस. स्वामी सांगतात, दुसऱ्यांच्या आनंदाकडे पाहून जर तुझ्या मनात अस्वस्थता निर्माण होत असेल तर समस्या त्यांच्या आनंदात नाही, समस्या तुझ्या मनाच्या मोजमापात आहे. तू स्वतःच्या वेदनांना रोज कुरवाळतोस, जुन्या आठवणी उकरतोस, ज्यांनी दुखावलं त्यांची नावं आठवतोस, ज्या गोष्टी मिळाल्या नाही त्यांची यादी तयार करतोस, आणि मग म्हणतोस, माझं आयुष्य खूप कठीण आहे. बाळा, आयुष्य कठीण नसतं, आपण त्याला कठीण बनवतो. समजून घे, दुःख हे कायमस्वरूपी नसतं, ते एक ऋतू आहे. जसं पावसाळा येतो आणि जातो तसं दुःखही येतं आणि जातं. पण तू काय करतोस? तू त्या पावसात भिजण्याऐवजी पावसाच्या थेंबांची संख्या मोजतोस. इतकं दुःख, इतक्या समस्या, इतक्या अडचणी मोजत राहतोस, आणि प्रत्येक मोजणीने दुःख वाढतं. स्वामी सांगतात, दुःख मोजू नकोस, त्यातून शिक. दुसऱ्यांचा आनंद पाहून जळू नकोस, त्यांच्यासाठी मनापासून शुभेच्छा दे. कारण जेव्हा तू दुसऱ्यांसाठी चांगलं इच्छितोस तेव्हा तुझ्या मनातली कडवटपणा वितळायला लागतो. तुला माहिती आहे का, तुलना ही आनंदाची सर्वात मोठी चोर आहे. तू एखाद्या दिवशी खूप समाधानी असतोस, तुझं छोटंसं घर, तुझं कुटुंब, तुझं काम सगळं ठीक वाटतं. पण अचानक सोशल मीडियावर कुणाचं परदेशातलं फोटो दिसतं, कुणाचं नवीन गाडीचं पोस्ट दिसतं, आणि तुझ्या समाधानाला तडा जातो. क्षणात तू स्वतःला कमी समजू लागतोस. हे लक्षात ठेव, लोक त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण दाखवतात. त्यांच्या संघर्षाची, त्यांच्या भीतीची, त्यांच्या एकटेपणाची पोस्ट कोणी करत नाही. तू दुसऱ्यांच्या आयुष्याचा फक्त उजळ भाग पाहून तुझ्या आयुष्याच्या सावल्यांशी तुलना करतोस. ही तुलना अन्यायकारक आहे. स्वामी म्हणतात, तुझी वाट वेगळी आहे, तुझं गंतव्य वेगळं आहे, तुझी परीक्षा वेगळी आहे. देव प्रत्येकाला सारखं देत नाही, पण योग्य ते देतो. तुझं दुःख तुला घडवत आहे, तुला मजबूत बनवत आहे, तुला नम्र बनवत आहे, आणि दुसऱ्यांचा आनंद त्यांना मिळालेलं फळ आहे. दोन्ही योग्य आहेत, दोन्ही आवश्यक आहेत. बाळा, आज एक प्रयोग करून बघ. आज दिवसभर स्वतःचं दुःख मोजू नकोस, फक्त स्वीकार. जे आहे त्याबद्दल आभार माननीय. श्वास चालू आहे, आभार. डोक्यावर छप्पर आहे, आभार. कुणीतरी तरी आहे ज्याला तुझी काळजी आहे, आभार. कृतज्ञता म्हणजे मनाचं औषध आहे. जिथे कृतज्ञता असते तिथे तुलना कमी होते, आणि जिथे तुलना कमी होते तिथे शांतता वाढते. स्वामी सांगतात, मन शांत असेल तर परिस्थिती आपोआप सोपी वाटते. समस्या तशाच असतात, पण त्यांचा भार कमी होतो. एक भक्त नेहमी स्वामींकडे तक्रार करायचा, माझ्या आयुष्यातच इतक्या अडचणी का? स्वामी हसून म्हणाले, तू तुझ्या जखमा रोज चाटतोस म्हणून त्या भरत नाहीत. जखमेला हवा लागली की ती भरते. तक्रारी थांबवल्या की मन भरतं. तू स्वतःला विचार, मी काय जपतोय, दुःख की आशा? जर तू दुःख जपशील तर ते वाढेल, जर तू आशा जपशील तर ती फुलेल. दुसऱ्यांच्या आनंदाला स्पर्धा समजू नकोस, तो प्रेरणा समज. जर कोणाला यश मिळालं तर ते शक्य आहे याचा पुरावा आहे. तुझ्यासाठीही शक्य आहे, पण वेळ वेगळी असेल, मार्ग वेगळा असेल. जीवन शर्यत नाही, ती साधना आहे, आणि साधनेत तुलना नसते, तिथे फक्त प्रगती असते. बाळा, तू कमी नाहीस, तू उशिरा नाहीस, तू मागे नाहीस, तू फक्त तुझ्या वेळेत आहेस. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव, दुःखाला मोजमापाची सवय लावू नकोस, आनंदाला तुलना करू नकोस. फक्त जग, फक्त प्रयत्न कर, फक्त कृतज्ञ राहा, आणि मनापासून म्हण, स्वामी जे दिलं आहे ते स्वीकारतो, जे नाही दिलं त्यामागेही काही कारण असेल. विश्वास ठेवलास की मन हलकं होतं. मन हलकं झालं की जीवन सोपं वाटतं. स्वामींचा हात तुझ्या पाठीवर आहे, तू एकटा नाहीस. तुलना सोड, स्वीकार सुरू कर, आणि बघ, जीवन खरंच किती सुंदर आहे. श्री स्वामी समर्थ.